भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। चंद्रपुरातील संरक्षक भिंतीवरून त्यांनी मंत्री संजय राठोड यांना सभागृहात काही सवाल केले। तसंच ही संरक्षक भिंत चुकीच्या पद्धतीने बांधल्याचा दावा मुनगंटीवारांकडून करण्यात आलाय। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण काय आहे बघूया, त्या संदर्भातला एक रिपोर्ट। चंद्रपुरातील संरक्षक भिंतीवरून सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांनाच धारेवर धरलाय। संरक्षक भिंतीच्या कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच ही भिंत चुकीच्या पद्धतीने बांधल्याचा दावाही त्यांनी सभागृहात केलाय। भिंत बांधणाऱ्या इंजिनियरवर कारवाई करण्यात येणार का असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री संजय राठोड यांना केलाय। आपण एखादी पूर संरक्षक भिंत बांधतो तेव्हा जनतेला पुराचा सामना करावा लागू नये यासाठी बांधतो, पण इथं अध्यक्ष महाराज 100 मीटरची भिंत बांधताना हा अहवाल तुमच्याच विभागाने तुम्हाला उत्तरासाठी दिलेला अहवाल आहे। माझे स्पेसिफिक प्रश्न आहे संजय भाऊ, आणि ज्यांचं नाव एस पासून सुरू होतं त्यांनी नो म्हणायचं नसतं, एस म्हणायचं असतं। आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न की जो इंजिनियर बहुरीय आहे त्यांनी चूक केली त्याला तुम्ही निलंबित करणार आहात का? नंबर 2, याची मौका चौकशी करून त्याची सत्यस्थिती काय, त्या नाल्याची रुंदी किती आहे, त्या नाल्याच्या संदर्भामध्ये वस्तुस्थिती काय याची मोजणी भूमी अभिलेख कडून करणार आहात का? आणि नंबर 3, त्या नाल्याचा नैसर्गिक जो प्रवाह आहे तो थांबणार नाही किंवा रुकावट होणार नाही यासाठी तो नागा योग्य पद्धतीने बांधणार आहात का? आणि हे बांधण्यासाठी महानगरपालिकेची एनओसी घेणार आहात का? या भिंतीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे आणि शाखा अभियंता किंवा ज्या इंजिनियरनी हे बांधकाम केलेलं आहे त्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। अध्यक्ष महोदय, खरं तर हा प्रश्न मदत व पुनर्वसन विभाग किंवा आपत्ती विभागाच्या माध्यमातून यायला पाहिजे नव्हतं, परंतु जलसंधारण विभागाने याचं काम केल्यामुळे खऱ्या अर्थानं हा प्रश्न माझ्या विभागाकडे आला। आकाशवाणी मार्गातील संरक्षण भिंतीचं बांधकाम अध्यक्ष महोदय, नाल्यागत जी लोकवस्ती आहे दरवेळेस पावसामुळे या लोकवस्तीमध्ये पाणी जात होतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केल्यामुळे या पूर संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं। चंद्रपूर शहरात आकाशवाणी जवळ एका नाल्यावर संरक्षक भिंत बांधण्यात आली। ही भिंत 100 मीटर लांब असून 98 कोटी रुपये त्यावर खर्च झाले आहेत। जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून ही भिंत जलसंपदा विभागाने बांधली। नाल्याच्या एका बाजूला आणि ठराविक भागात ही भिंत उभारण्यात आली। या भिंतीच्या बाजूने 2 गर्भश्रीमंत लोकांची घरं आहेत। या घरांना पुराच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप विधानसभेत करण्यात आलाय। चंद्रपूरच्या संरक्षक भिंतीवरून उपस्थित केलेल्या सवालानंतर विजय वडेट्टीवारांनी सभागृहात मुनगंटीवारांना साथ दिली। एका व्यक्तीच्या जागेला संरक्षण देण्यासाठी 98 लाखांचा खर्च केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। या प्रकरणात कारवाईची मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे। माझं एवढंच मत आहे की या संदर्भात अध्यक्ष महोदय, या संदर्भात ते बांधकाम चुकीचं झालेलं आहे, पूर्णतः चुकीचं झालेलं आहे। एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी हा 98 लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे। म्हणून आमचा प्रश्न असा आहे की तो नाला तर अरुंद झालाच त्याच्या बांधकामामुळे, भर टाकून तो नाला बांधलाय, नाल्यातली जागा त्यामध्ये घेतली आहे। म्हणून सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला की नाल्याची जेवढी विड्थ आहे तेवढी शिल्लक राहील का, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही। सभागृहात संरक्षक भिंतीवरून करण्यात आलेल्या आरोपानंतर भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली बाजू मांडली आणि त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले। झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून निवेदन आलं, त्यानंतर हे संरक्षक भिंत बांधण्यात आल्याचं जोरगेवार म्हणाले। तसंच वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री असतानाचा हा प्रस्ताव असल्याचंही जोरगेवारांनी म्हटलंय। या ठिकाणी जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की या ठिकाणी झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीच्या आलेल्या निवेदनाच्या आधारे त्या ठिकाणी ती पूर संरक्षण भिंत बांधल्या गेलेली आहे। आणि एवढंच नाही अध्यक्ष महाराज, तर त्या नाल्यावर पुन्हा 3 कामं प्रस्तावित आहे ज्याची निविदा सुद्धा निघालेली आहे, ज्यामध्ये एका ठिकाणी अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी हा प्रश्न केवळ आणि केवळ या ठिकाणी एक या प्रश्नामध्ये विचारला गेलेला अध्यक्ष महाराज की मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की संरक्षण भिंत बांधणे त्याचा निधीचा गैरवापर होत असल्याबाबत अध्यक्ष महाराज
तुम्हाला माहिती आहे की 92 कोटी रुपयांचं माननीय वडेट्टीवार साहेब मंत्री असताना मदत व पुनर्वसन त्याच वेळेसचा प्रस्ताव आहे की चंद्रपूरमध्ये ज्या नाल्यांच्यामुळे पूर येतो त्यामुळे पूर संरक्षक भिंत बांधणं आवश्यक आहे. चंद्रपुरातील संरक्षक भिंतीवरून सभागृहात वार पलटवार पाहायला मिळाले. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला आज घरचा आहेर दिला. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे सत्तेतले विरोधी पक्षनेता असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.